नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचे सर्वात सोपे 5 उपाय पूर्ण होऊ शकतात मनातल्या इच्छा। गणपती बाप्पा मोरया असं मनोमनी जरी म्हटलं तरी अर्धी धाकधूक कमी होते। कोणतेही शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी आपण गणरायाला साकडा घालतो, जेणेकरून ते काम अगदी सुरळीत पूर्ण व्हावं, त्यात कोणतीही अडचण येऊ नये। म्हणूनच बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात। घरोघरी दररोज गणरायाची पूजा केली जाते, परंतु मंगळवार हा विशेषतः गणपतीचा वार मानतात। तसंच बुधवारीही गणरायाला आवर्जून पूजतात। गजाननाची आपल्या भक्तांवर अपरंपार कृपा असतेच, परंतु बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत। असं म्हणतात की सर्व देवी देवता आपल्या भाविकांची सेवा मोठ्या मनाने स्वीकारतात, परंतु विशिष्ट देवांना विशिष्ट वस्तू पदार्थ प्रिय मानले जातात, त्यामुळे ते अर्पण केल्यास देवांचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे। गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचे नेमके उपाय काय जाणून घेऊया। नंबर 1, दुर्वा। श्री गणेश पूजनात दुर्वाचा वापर आवर्जून केला जातो। दुर्वा बाप्पाला विशेष प्रिय असते असं म्हणतात, त्यामुळे दुर्वा अर्पण केल्यानं गणरायाचा भरभरून आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे। नंबर 2, मोदकांचा नैवेद्य। बाप्पा आणि मोदक हे समीकरणच फार गोड आहे। मोदक बाप्पाला अतिप्रिय मानले जातात, त्यामुळे बुधवारी श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा असं म्हणतात। नंबर 3, लाल फुल। देवपूजेत फुलांना विशेष महत्त्व असतं। बाप्पाला लाल फुलं अर्पण केली जातात। जर लाल फुलं नसतील तर गजाननाला दुसरं कुठलंही फुल चढवू शकता। फक्त गणेश पूजनात तुळशीचा वापर करत नाहीत, याची काळजी घ्यावी। नंबर 4, लाल सिंदूर। गणपती बाप्पाला पाण्याचा अभिषेक करून लाल सिंदूर अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो। हे सिंदूर स्वतःच्या कपाळावर लावावं। नियमितपणे असं केल्यास यश प्राप्ती होते, अशी मान्यता आहे। नंबर 5, शमीची पानं। धार्मिक शास्त्रात विविध वनस्पतींना विशेष महत्त्व आहे। शमी वनस्पती ही पूजनीय मानली जाते। ही वनस्पती गणपती बाप्पाला प्रिय असते। शमीची काही पानं गणरायाला नियमितपणे अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे। तसंच या वनस्पतीची पूजा केल्यास गणपती बाप्पा आणि शनिदेव प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।